श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वांना एक विनंती आहे, आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला आपण लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. श्री गुरुदेव दत्त. आपण आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की आता लवकरच पितृ पंधरवडा संपल्यानंतर अश्विन नवरात्र येणार आहे, म्हणजे त्याला शारदीय नवरात्र असं म्हणतात. तर ते नवरात्र दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी येणार आहे आणि त्या दिवशी आपल्याला घटस्थापना कशा प्रकारे करायची, त्या दिवशी गुरुवार येणार आहे दिनांक 3/10/2024 या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी आपल्याला घटस्थापना करायची. अश्विन शुद्ध प्रतिपदेला आपल्याला देवीची घटस्थापना करायची असते. तर घटस्थापनेचं थोडंसं एक अगदी थोडक्यात एक महत्त्व जाणून घेऊया. कुटुंबामध्ये आर्थिक स्थिरता लाभावी, विवाह, संतती आणि सर्व आर्थिक पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागावे, कुणाचं जे स्वप्न आहे किंवा जे कार्य इच्छित कार्य आहे ते पूर्ण व्हावं, यासाठी आपण घटस्थापना आणि कुलदेवी आणि कुलदेव हे घटाचे आपल्या घराचे आईबाप असतात आणि यांची सेवा आपल्या घरामध्ये झाली पाहिजे. त्यासाठी आपण हा घटस्थापनेचा एक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर सर्वप्रथम आपण सर्वांनी, जे कोणी करत नसतील घटस्थापना, तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने त्यांनी घटस्थापना करावा आणि करावीच, कारण घटस्थापना केल्याने आपल्या आईचा कृपाशीर्वाद आपल्याला लाभत असते. तर आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की आपल्याला कुठलं कुठलं साहित्य लागणार आहे. तर सर्वप्रथम बघूया, आपण हा पाट मांडलेला आहे, या पाटावर वस्त्र घातलेलं आहे, नवीन वस्त्र घालायचं आणि त्यानंतर आपण एका टोपलीमध्ये किंवा एखादा स्टील किंवा वेडूची टोपली मिळते बाजारामध्ये, तर ती टोपली आणली तर अतिशय उत्तम. त्याच्यामध्ये आपण आपली अतिशय पवित्र ठिकाणाहून आणलेली अशी पवित्र माती आपण घेतलेली आहे. यामध्ये आपण शेणाची, गाईच्या शेणापासून गौरी जी असते त्याची पावडर सुद्धा आपण याच्यामध्ये टाकू शकतो, जेणेकरून म्हणजे गाईचं पूजन झाल्याचं पुण्य सुद्धा आपल्याला मिळते, अतिशय पवित्र राहते. आणि ही पवित्र ठिकाणी आपल्याकडे शेत असेल तर शेतामध्ये सुद्धा आपण माती घेऊ शकता. त्याचबरोबर आपण हा घट घेतलेला आहे, याला घट असं म्हणतात आणि याच्यामध्ये आपण 9 पानं टाकलेले आहेत. यामध्ये 1 रुपया, सुपारी आणि शुद्ध पाणी, आपल्या घरामधील पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याचबरोबर वरती हे पंचपात्र घेतलेलं आहे, फुलपात्र याला असं म्हणतात. यामध्ये आपण तांदूळ टाकलेले आहेत भरून आणि त्यावर जोडपानावर आपल्या कुळाची जी देवी असते, 3.5 शक्तिपीठापैकी आपली जी कुलदेवी असते 3.5 शक्तिपीठापैकी, त्या देवीची आपण मूर्ती किंवा टाक घ्यायची आहे. त्याचबरोबर शंख आणि घंटा आणि गजलक्ष्मी जर आपल्याकडे असतील तर गजलक्ष्मी तिथे ठेवून घ्यायचं आहे. 1 रुपया, सुपारी आपण घेतलेला आहे गणेशाचं पूजन करायला जोडपानावर. त्याचबरोबर हा व्हिडिओमध्ये दीप मोठा होईल म्हणून हा छोटाच दीप इथे लावलेला आहे, परंतु आपण आपल्या घरामध्ये लावत असताना दीप हा दगडी लावावा किंवा आपल्याकडे जर मोठा नंदादीप असेल तर तो प्रज्वलित करावा, हा दाखवण्यासाठी याच्यामध्ये ठेवलेला आहे. त्याचबरोबर खडीसाखरेचा नैवेद्य आपण घेतलेला आहे आणि नवरात्रीमध्ये जर आपण उपासना करत असाल तर ही स्फटिकाची माळ घेतलेली आहे, कारण प्रत्येक देवी देवताला जशी प्रत्येक माळ प्रिय असते तशी भगवान शंकराला रुद्राक्षाची माळ प्रिय आहे, विष्णूंना तुळशीची माळ प्रिय आहे, त्याच प्रकारे आई भगवतीला स्फटिकाची माळ प्रिय आहे. कारण यामध्ये जर 108 वेळा जर जप केला तर तो 1000 माळ जप होतो, कारण याचं नवरात्रीमध्ये विशेष महत्त्व असते. त्यासाठी आपण स्फटिकची माळ घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण हे श्रीयंत्र घेतलेलं आहे, कारण भगवती अंबेचं आणि 3.5 शक्तिपीठापैकी ज्या काही देवी आहेत आणि माता लक्ष्मीचं अस्तित्व यामध्ये आणि नारायण देवाचं अस्तित्व यामध्ये खूप असतं आणि भगवतीची झालेली जी सेवा आहे, याची जी ऊर्जा आहे, ही ऊर्जा कुठेतरी आपल्याला साठवून ठेवायची असते, तर त्यासाठी ती ऊर्जा यामध्ये साठवत असते. आणि या श्रीयंत्राच्या पूजनानं नवरात्रीमध्ये जी पंचमी येते, अष्टमी येते, नवमी येते, त्या रोजच आपल्याला हे पूजन आपल्याला करायचं असतं. यामध्ये हळद कुंकू व्हायचं असतं, कारण सौभाग्यवृद्धीसाठी या श्रीयंत्राचं खूप मोठं महत्त्व असतं आणि हे श्रीयंत्र खूप महत्त्वाचं असते आणि यामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. तर हे श्रीयंत्र आपण या पूजनाला घेतलेलं आहे इथे ठेवून. आणि त्यानंतर आपण बघू शकता, आपण धूप घेतलेला आहे सुगंधित, त्याचबरोबर देवीच्या मूर्तीला, टाकेला अभिषेक करण्यासाठी, पुसण्यासाठी वस्त्र घेतलेलं आहे. त्याचबरोबर एक पात्र घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण देवीचा अभिषेक करू आणि शुद्ध जल घेतलेलं आहे आणि देवीला दीप घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण हळद कुंकू, अक्षत, फुले आणि अष्टगंध आणि तुळशीपत्र घेतलेले आहे पूजनासाठी. आणि त्याचबरोबर आपण देवीला ओटी घेतलेली आहे. या ओटीमध्ये आपण बघू शकता की आपण देवीला
एक अखंड साडी घेतलेली आहे, कुठलीच कट न केलेली, कारण बाजारामध्ये कट केलेली मिळते. तर आपण आपल्या घरामधलीच एक नवी कोरी साडी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर देवीला ओटी अलंकार, जेवढे अलंकार आपल्याकडे असतील, याचबरोबर आपण यामध्ये पाण्याचं एक नारळ घेतलेला आहे. आपल्याकडे जर नारळ हिरवं जे आपलं पाणी प्यायचं नारळ असते ते जर अवेलेबल असेल, कारण देवीला हिरवा रंग अतिशय प्रिय असतो, त्यामुळे ते सुद्धा आपण ठेवू शकता. याप्रमाणे आपण ओटी घेतलेली आहे, याच्यामध्ये आपण तांदूळ ठेवलेले आहेत. एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे. आता आपण बघूया पूजा कशी करायची. तर सर्वप्रथम आपले जे गुरु आहेत दत्त महाराज, स्वामी महाराज, त्यांचा आपण एक माळ जप करायचा असतो. तर यामध्ये जप जर दाखवला तर खूप मोठ्या प्रमाणात जप होईल. तर आपण अगदी महाराजांचं 11 वेळा नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. आपण या व्हिडिओमध्ये 11 वेळा महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा जप घेतलेला आहे. परंतु आपण जेव्हा घटस्थापना करू तेव्हा तुम्ही घरी जेव्हा घटस्थापना कराल तेव्हा 108 वेळाच करायची, कारण गुरूंची सेवा सर्वात आधी महत्त्वाची असते. त्यानंतर कुलदेवी कुलदेवतांची सेवा होत असते आणि दत्त महाराजांचं सुद्धा नामस्मरण यामध्ये घ्यायचं असतं. श्री गुरुदेव दत्त. त्याचबरोबर आपली जी कुळाची कुलदेवी आहे, तर आपण इथे बघू शकता की आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा फोटो ठेवून घेतलेला आहे. तर हा फोटो का ठेवला, तर आमच्या कुळाची जी देवी आहे ती कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. तो कोणाच्या कुळाची आई रेणुका माता माहूरगडावरील असेल, किंवा कोणाची तुळजापूरची देवी असेल, किंवा कोणाची सप्तशृंगी माता सप्तशृंग निवासिनी असेल वणीची, तर त्यांनी त्या देवीच्या मूर्त्या छोट्या का प्रमाणात होईना पितळ पंचधातूच्या किंवा देवीच्या टाक आपल्या घरामध्ये असाव्यात आणि त्याच पूजनामध्ये वापराव्या. कोणी जर करत नसेल नवरात्री, तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने शास्त्रधर्मानुसार आपण सांगितलेला, हिंदू शास्त्राप्रमाणे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर अशी अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीनेच आपल्याला करायचं आहे. आणि अशाच पद्धतीने मनात कुठली शंका ठेवता आपल्याला नवरात्री आणि घटस्थापना व्यवस्थित साजरी करायची आहे. तर आपण या घटाला 9 लोकरेच्या धाग्याचे वेढे घातलेले आहेत. तुमच्याकडे जो धागा असेल लाल कलरचा असला तर शुभच राहतो, किंवा पांढरा असला तर त्याला लाल कुंकवाचे ठसे लावायचे. त्याचबरोबर यामध्ये पाणी भरलेलं आहे. याच्यामध्ये नवधान्य मिक्स केलेलं आहे, म्हणजे जे गहू, ज्वारी आणि तांदूळ, मका, जे काही धान्य असतात ते नवधान्य याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आपण यामध्ये पाणी भरलेलं आहे शुद्ध, आणि 9 पानं ठेवलेले आहेत. त्याचबरोबर आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण देवीची टाक उचलणार आहोत. म्हणजे आपल्याकडे देवीची टाक आहे, ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीची टाक आहे. आपल्याकडे जर कुठलीही 3.5 शक्तिपीठापैकी देवी असेल आपल्या परिवाराची, कुळाची आडनावाप्रमाणे, तर आपल्या देवीची टाक किंवा मूर्ती जरी ठेवली तरी हरकत नाही. आपण ही देवीची टाक घेतलेली आहे, हे या प्लेटमध्ये आपण ठेवलेली आहे. त्याचबरोबर आपण एक गणेशाची सुपारी सुद्धा घेतली होती, तर ती सुपारी सुद्धा आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत, कारण निर्विघ्नतेसाठी आपण गणेशाचं सुद्धा आपण पूजन यामध्ये करत असतो. तर त्यासाठी आपण देवीच्या मूर्तीवर जेव्हा अभिषेक करतो, आता अभिषेकाला सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये गणेशाची सुपारी आणि 1 रुपया घेतलेला आहे, कारण सर्वप्रथम गणेशाचं पूजन केलं जातं. तर आपण याचा अभिषेक करत असताना गणपतीचं आपण अथर्वशीर्ष सुद्धा घेऊ शकता, आणि अथर्वशीर्ष घ्यायचंच, कारण आपण घटस्थापना करत आहे. त्यामुळे गणपती स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष म्हणायचं. तर आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्रीमन महागणाधिपते नमः. शुद्धोदक स्थानं समर्पयामि. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अशा पद्धतीने आपण या गणेशाच्या सुपारीचं पूजन आपण केलेलं आहे, स्नान आपण केलेलं आहे. आणि ही जी सुपारी आहे आपण ज्या विड्यावर होती त्या विड्यावर आपण ठेवून घेणार आहोत. आपण इथे ठेवलेली आहे ही सुपारी आता, आणि त्याचं पूजन आपण आता करणार आहोत. आता आपण याच्यामध्ये देवीची टाक ठेवलेली आहे. तर आपण ही जी टाक आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची आहे. तर आपण देवीचे कुठले मंत्र म्हणावे, तर आपण देवीचे कुठलेही 5 मंत्र म्हणू शकता, आणि श्री सूक्त म्हणू शकता. श्री सूक्त जर म्हटलं तर 16 आवर्तन केलं तर फलश्रुती एकदा म्हणायची. आणि त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम, तुळजाभवानी स्तोत्र, रेणुका माता स्तोत्र, रेणुका माता जर आपली कुलदेवी असेल तर रेणुका मातेचं स्तोत्र. तर या सेवेवर आपण एक स्पेशल व्हिडिओ तर बनवणारच आहोत, पण त्याआधी आपण या टाकेचा अभिषेक करून घेणार आहोत. तर आपण घटस्थापनेसाठी या टाकेचा अभिषेक करत आहोत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः.
ओम नमो देवे महादेवे नमो शिवाय सततनमा नमः प्रकृती भद्राय नियता प्रणता स्मता. त्याचबरोबर श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री दुर्गा देवी देवताभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः शुद्धोदक स्नान समर्पयामी असं म्हणून देवीची टाकीला शुद्धोदक स्नान घालायचं. त्याचबरोबर आपण आपल्याला जर पंचामृत स्नान घालायचं असेल तर आपण पंचामृत सुद्धा स्नान घालू शकता. तर यामध्ये आपण श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टकम हे सुद्धा घेऊ शकता. तर आता आपण या टाकीचा अभिषेक केलेला आहे. आता ही टाक आपण या घटावर ठेवून घेणार आहोत. या संपूर्ण याच्यामध्ये तांदूळ भरलेले आहेत अखंड, त्यावर जोडपान ठेवलेले आहेत नागवेलीचे, आणि नागवेलीच्या जोडपानावर आपण देवीची भगवतीची ही टाक अशी निजती म्हणजे झोपती. कारण देवीचा हा आरामाचा दिवस असतो. 9 दिवस 9 रात्र आणि 10वा दिवशी दसरा. तर त्याप्रमाणे देवीची टाक ही आरामाधीन म्हणजे झोपलेली असावी. आणि त्याचबरोबर देवीचं पूजन आपण करणार आहोत. तर आपण हा धूपदीप घेतलेला आहे. तर सर्वप्रथम आपण धूप आणि दीप पेटवून घेणार आहोत. धूप आणि दीप देवीचा उपचार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर आपण खडी साखरेचा प्रसाद सुद्धा घेतलेला आहे. आणि दीप ओवाळताना आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ आपल्या कुलधर्म कुलाचार म्हणजे आपल्या घरी परंपरागत म्हणजे आपल्या पिढ्यानपिढ्या जी काही आरती म्हणत असतो आपण, तर ती आरती आपण जर कुठली म्हणत असाल नवरात्राची, दुर्गडवारी, तर ती आरती सुद्धा आपल्याला यामध्ये शेवटी करायची आहे. त्याचबरोबर बघणार आहोत आपण आता देवीच्या पूजनाला सुरुवात करणार आहोत. तर आता ही कुळाची कुलदेवी म्हणजे महालक्ष्मी आहे. तर आपण भवानी देवे नमः असं सुद्धा म्हटलं तरी चालते. तर आपण आता देवीला अष्टगंध वाहणार आहोत. श्री भवानी देवताभ्यो नमः, श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असं म्हणून देवीच्या पायाला आणि देवीच्या डोक्याला आपण अष्टगंध लावलेला आहे. त्याचबरोबर आपण हळद आणि कुंकू देवीला वाहणार आहोत. श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री दुर्गा देवताभ्यो नमः, श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः, श्री भवानी देवताभ्यो नमः. आपली कोणती कुळाची देवी असेल तर तिचं नाव जरूर घ्यावा. तर श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः, ते चंदनम समर्पयामी, हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्पयामी असं म्हणून देवीच्या चरणावर आणि देवीच्या मस्तिकावर आपल्याला हळद कुंकू टाकायचं आहे. त्याचबरोबर श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी म्हणजे अलंकारासाठी अक्षता समर्पयामी. त्याचबरोबर देवीला एक आपल्याला पुष्प व्हायचं आहे. तर आपण पुष्प घेतलेलं आहे. श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः, श्री दुर्गा देवताभ्यो नमः, श्री भवानी देवताभ्यो नमः, ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी असं म्हणून देवीला आपण पुष्प वाहलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे तुळशीपत्र असेल तर देवीला तुळशीपत्र अत्यंत प्रिय असतात नवरात्रीमध्ये. तर आपण तुळशीपत्र श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः, श्री भवानी देवताभ्यो नमः, तुलसी दलपत्र आणि समर्पयामी देवीला अशा प्रमाणात तुळशीपत्र आपण वाहलेले आहेत. त्याचबरोबर श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः, श्री भवानी देवताभ्यो नमः, दीपम दर्शयामी असं म्हणून आपण 5 वेळा देवीला दिवा ओवाळायचा आहे. चंद्राकृती, खरं चंद्राकृतीच ओवाळायचा आहे, गोल ओवाळायचा नाही. कारण चंद्राकृती पद्धत ही देवीला प्रिय आहे. आणि त्याचबरोबर आपण आता धूप ओवाळणार आहोत. तर श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री दुर्गा देवताभ्यो नमः, श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः, श्री भवानी देवताभ्यो नमः, सुगंधित धूपम समर्पयामी आग्रयामी. तर देवीला सुगंधित अशा धूपाचा आपण आग्रहम करायचं म्हणजे देवीला दाखवायचा. आणि रोज आपल्याला या घटावरील जी ही मूर्ती आहे म्हणजे ही जी देवी आहे या देवीला हळद कुंकू अक्षता धूप आणि दीप आणि नैवेद्य दाखवून आपल्याला देवीला रोज आपल्याला देवीची पंचोपचार पूजन करायचं आहे. त्याचबरोबर आपण सर्वप्रथम देवीचं पूजन केलं आणि त्यानंतर आता गणेशाच्या सुपारीचं आपण पूजन करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्रीमन महागणाधिपते नमः, विलेपनार्थे चंदनम समर्पयामी, श्रीमन महागणाधिपते नमः, हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानि समर्पयामी, श्रीमन महागणाधिपते नमः, ऋतुकालोद्भव पुष्पम अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी, श्रीमन महागणाधिपते नमः, ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी. अशा पद्धतीने आपण गणेशाचं सुद्धा पूजन केलेलं आहे. त्याचबरोबर इथे ठेवलेल्या ज्या सर्व वस्तू असतात त्या वस्तूंचं आपल्याला पूजन करायचं असतं. पण नवरात्रीच्या पूजनामध्ये सर्वात महत्त्वाचं गणेशाचं पूजन, देवीचं पूजन आणि जो अखंड दीप आपण प्रज्वलित करत आहोत त्याचं पूजन आपल्याला करायचं असतं. तर आपण या दीपाचं पूजन करणार आहोत. श्री दीपदेवताभ्यो नमः, विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षताम हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्यानि समर्पयामी. त्याचबरोबर ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामी एक पुष्प व्हायचं आणि त्याला नमस्कार करायचा. कारण दिवा जो आहे हा सूर्यसाक्षी असतो आणि आपण ज्या केलेल्या भक्तीचं प्रतीक एक पुरावा म्हणून दीप असतो. त्यामुळे आपण दिव्याला नमस्कार करून घ्यायचा. कारण हा अखंड दीप
असाच तेवत आपण 9 दिवस देवीच्या समोर ठेवायचा। आपल्याकडे जो कोणता दिवा असेल तो दिवा आपण निरांजन असेल ते लावून घ्यायचा आणि त्यामध्ये गोडे तेल, तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल जे आपण तेल कुलाचाराप्रमाणे टाकत असतो पिढ्यानपिढ्या, तर तेच आपण टाकायचं आणि अशा प्रकारे दिव्याचं पूजन आपण केलेलं आहे। त्याचबरोबर आता आपण शंख आणि घंटेचं पूजन करणार आहोत। तर श्री शंखदेवताभ्यो नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि, हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि, ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि। ही शंखाला अक्षता वाहत नाही, त्यामुळे आपण एक तुळशीचं पान त्याला वाहणार आहोत। श्री शंखदेवताभ्यो नमः। तुळशी दलपत्राणि समर्पयामि। आणि त्यानंतर घंटेचं सुद्धा आपण पूजन असंच हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्य लावून घंटेचं पूजन करायचं आहे। आणि जेव्हा आपण आरती करतो तेव्हाच या घंटेचा नाद करायचा, कारण 9 दिवस देवीचा आराम चालू असतो, त्यामुळे आपण घंटेला घंटा वाजू शकत नाही। त्याचबरोबर आपण या घटाचं सुद्धा पूजन करणार आहोत। श्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः, श्री भवानी देवताभ्यो नमः, श्री सप्तशृंगी देवताभ्यो नमः, श्री रेणुका माताभ्यो नमः। सर्व देवी देवतांचे, श्री तुळजा भवानी देवताभ्यो नमः। सर्व आई तुळजा भवानीचं नाव सुद्धा घ्यायचं, कारण ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे। ज्या प्रमाणात आपली कुळाची कुळदेवी असते त्याच प्रमाणात भवानी देवी सुद्धा कुलदेवी आहे। सर्व देवी देवतांचं नाव घेऊन झाल्यानंतर हळद कुंकू लावल्यानंतर अक्षता त्यांना घटाला व्हायच्या आणि त्याचबरोबर एक फूल व्हायचं। अशा पद्धतीने आपण हे नवरात्रीचं पूजन केलं। आणि त्याचबरोबर आपण हा जो नैवेद्य आहे खडी साखरेचा, तर याच्या खाली भरीव पाण्याचा एक चौकोन काढून आपण देवीला नैवेद्य दाखवणार आहोत तुळशीपत्र घेऊन। त्यात आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। म्हणजे देवीला गायत्री मंत्र म्हटला की कुठलाही अन्नपदार्थ आपण जेव्हा देवीला दाखवतो किंवा देवाला दाखवतो तो पवित्र होतो। त्याचबरोबर दुसरं तुळशीपत्र हातात घ्यायचं। ओम प्राणाय स्वाम व्यानाय स्वाम अपानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा। श्री कुलदेवताभ्यो नमः नैवेद्य समर्पयामि। देवीला आपण नैवेद्य दाखवलेला आहे। त्याचबरोबर आपण देवीला नमस्कार केला। आणि आता आपण श्रीयंत्राचं पूजन करत आहोत। श्रीयंत्रस्थ देवताभ्यो नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि, हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्यं समर्पयामि, अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि आणि ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि। असं या प्रमाणात आपण श्रीयंत्राचं पूजन केलं। त्याचबरोबर ही 108 मण्याची जी कमळाची माळ आहे, एका बियापासून हजारो फुलं उत्पन्न होतात। तर आपल्याला देवीला आणि श्रीयंत्राला जर आपण ही अर्पण केली तर आपल्याला 1008 पुष्प देवीला वाहण्याचं पुण्य मिळते। तर या श्रीयंत्राला आपण हे 108 मण्याची जी कमलकट्ट्याची माळ आहे ही वाहून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण देवीला नमस्कार करायचा, क्षमा असावी, काय चूकभूल झाली असेल तर क्षमा करावी म्हणून देवीला प्रार्थना करायची। आपल्याकडे जर कुलदेवीचा मोठा फोटो असेल तर हा असा मांडून घ्यायचा आणि आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने जे ज्वारीचे दांडे खूप जण 5 दांडे 9 दांडे याच्यावर उभारतात, म्हणजे एक प्रकारचं जेव्हा आपण गोंधळ करतो तशा प्रकारची आकृती यामध्ये करतात। त्याच प्रमाणात ज्वारीच्या दांड्याचे सुद्धा आपण इथे यावर ते लावू शकतो। त्याचबरोबर ऊस सुद्धा आपल्याला जर लावत असाल तर लावायचा आहे, कारण जे कुलाचाराप्रमाणे आहे तेच करायचं आपल्याला। तो ऊस याच्यावर लावून घ्यायचा आहे, त्यावरच आपण फुलोरा वगैरे सर्व लावू शकतो। तर आपल्या ज्या कुलाचाराप्रमाणे आपण ऊस किंवा ज्वारीचे दांडे 5 किंवा 9 प्रमाणात लावत असाल तर या चौरंगाभोवती लावून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर आपल्याला घटाला वाराप्रमाणे ज्या माळी असतात, झेंडूची माळ असते, तुळशीची माळ असते, दुर्वांची माळ असते, नागवेलीच्या पानाची माळ असते। तर आपल्याकडे धकाधकीच्या जीवनामध्ये जर ह्या वस्तू मिळणं अशक्य झालं तर कुठल्याही फुलाची माळ तुम्ही देवीला पाहू शकता, कारण देवीला भक्ती, विश्वास आणि दृढता सर्वात महत्त्वाची। आपण खूप केलं आणि विश्वासच नसला तर काहीच फायदा नाही। तर आपण देवीला विश्वास महत्त्वाचा, आपण काही अर्पण केलं तर देवीला मान्य। अशा प्रमाणात आपण 9 दिवसाच्या 9 माळी लावून घ्यायच्या। त्याचबरोबर आता आपण इथे पूजन मांडून घेतलेलं आहे। या घटामध्ये रोज आपल्याला थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून त्यामधील जे दुर्वांकुर आहेत, म्हणजे जे सप्त धान्य नवधान्य आहेत ते धान्य वर येतील आणि त्याची ग्रोथ चांगली होईल। तर त्याच प्रमाणात आता आपण हे घटस्थापना अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूर्ण केलेली आहे। तर आता आपण बघूया की आपल्याला आता देवीची ओटी भरायची आहे। ही ओटी अशा ठिकाणी ठेवायची की जिथे कुठे कोणाचा हात लागला नाही पाहिजे आणि ती ओटी व्यवस्थित 9 दिवस राहिली पाहिजे। ओटी ही घराच्या कुलस्त्रीने भरावी
किंवा कुलस्त्रीनेच भरावी किंवा लग्न झालेल्या महिलेनेच भरावी, कारण ओटी देवीला आपण जेव्हा अर्पण करतो ती देवीला सन्मान असतो एक प्रकारचा. देवीची ओटी भरली तर देवी आपल्याला कृपा प्राप्त करत असते, कारण आईला ओटी खूप प्रिय आहे. तर आपण ही ओटी अशा प्रमाणात घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण ओटी एका साईडला 9 दिवस हलणार नाही किंवा तिथे कोणाचा हात लागणार नाही किंवा ती हल्ली नाही पाहिजे, त्यासाठी आपण ओटी व्यवस्थित एका ठिकाणी इथे ठेवून घेणार आहोत. तर आपण इथे एक पाट मांडलेला आहे, या पाटावर आपण देवीची ओटी ठेवणार आहोत. तर या ओटीमध्ये आपण ही ओटी घेतलेली आहे. याच्यामध्ये साडी, चोडी आणि देवीला नारळ, हिरवा नारळ असेल तर हिरवा किंवा ओलं नारळ असेल तर ओलं, आणि याच्यामध्ये ओटी घेतलेली आहे. तर हे ओटी जेव्हा आपण देवीला भरत असतो तेव्हा देही मे सौभाग्य आरोग्यम, देही मे परम सुखम, रूपम देहीम जयम देहीम, यशो जही विशो जही. देवीला प्रार्थना करायची, माते उत्तम आरोग्य, उत्तम धनधान्य, समृद्धी, संतती, ऐश्वर्य दे आणि उत्तम शेती पिकू दे, नोकरी व्यवसायात यश दे, घरामध्ये शांतता नांदू दे, संतती दे, संपत्ती दे, तुझ्या कृपा आशीर्वादाने कुणापुढे हात पसरायची वेळ येऊ देऊ नको. आणि हा जो मानसन्मान आहे आणि ही जी ओटी आहे हे देवी तू स्वीकार करता. आपली जी कुळाची कुळदेवी असेल तर त्या देवीचं आपल्याला नाव घ्यायचं. तर आपण या व्हिडिओमध्ये सर्वांसाठी बनवलेला आहे, त्यामुळे आपण सर्व देवींचं नाव घेणार आहोत. श्री माहूरगड निवासिनी माता रेणुका देवीभ्यो नमः. सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. श्री करवीर निवासिनी कोल्हापूर निवासिनी आई महालक्ष्मी देवताभ्यो नमः. सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. श्री तुळजापूर निवासिनी आई तुळजा भवानी माताभ्यो नमः. सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. श्री वणीगड सप्तशृंग निवासिनी सप्तशृंगी माताभ्यो नमः. श्री दुर्गा देवताभ्यो नमः. सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. असं म्हणून या देवीची याच्या खाली आपण आपली जी कुळाची देवी असेल त्या 3.5 शक्तिपीठापैकी त्याच देवीचं नाव घ्यायचं, कारण ती देवी देवीच्याच आपल्या आई सोडून मावशीच्या चरणी अर्पण नाही तर आपल्याच आईच्या चरणी अर्पण झाली पाहिजे. त्यामुळे फक्त व्हिडिओत नाव तुम्हाला घेऊन दाखवले, आणि असं करून याची हळद कुंकू लावून पूजा करून एका साईडला आपल्याला अशी ही ओटी 9 दिवस हलणार नाही अशा प्रकारे ठेवायची. त्याचबरोबर या ओटीवर आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचा, तुळशीपत्र व्हायचे आणि त्यानंतर एक फूल आपल्याला आणि वेणी यामध्ये वाहायची. अशा प्रकारे आपण पूजन मांडून घेतलेलं आहे. अशा प्रकारे देवीची ओटी ठेवलेली आहे, अखंड दीप घेतलेला आहे. अशा प्रमाणात जर आपण साध्या आणि सिंपल एकदम कुठली शंका कुशंका न घेता अशा प्रकारात जर आपण नवरात्रीचं पूजन केलं तर आई भगवती आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण करेल आणि आपल्याला सुख शांती समाधान उत्तम आरोग्य देईल आणि आपल्या कुटुंबावर संरक्षण करेल आणि कुठलंही संकट आपल्यावर आपल्या कुटुंबावर येऊ देणार नाही. अशा प्रमाणात आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने धर्मकुलाचाराप्रमाणे आपण नवरात्रीची मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर या नवरात्रीच्या दिवसामध्ये 9 दिवसामध्ये आपण कुठल्या प्रकारची सेवा केली पाहिजे, भक्ती केली पाहिजे, देवीच्या कुठल्या प्रमाणात मंत्र आपण जपला पाहिजे, माडेवर कसा जप केला पाहिजे, कुठली उपासना केली पाहिजे, तर आपण तो दुसरा व्हिडिओ लवकरच आपण अपलोड करणार आहोत. त्यामध्ये आपण सर्व स्तोत्र मंत्र किंवा कुठलं अष्टकम देवीचं म्हणायचं आणि देवीची कृपा आपण आपल्या कुटुंबावर कशा प्रमाणात प्राप्त करून घ्यायची, तर तो व्हिडिओ आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करणार आहोत. हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून यामध्ये आपण ते माहिती सांगितलेली नाही आहे. तर अशा प्रकारे आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने नवरात्रीचं पूजन करावं आणि आई भगवती आपल्याला उत्तम आरोग्य देव हीच देवी चरणी प्रार्थना, हीच अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही घटस्थापना करण्यासाठी मदत होईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.